जुने आजार असो की नवे आजार, आहार असो विहार असो की व्यायाम असो, गतिमान जीवनात आरोग्य संपन्न राहणं फार महत्वाचं आहे। मग काय करावं काय नको हे माहित असायला हवं ना। म्हणून हवे तज्ञ डॉक्टरांचे सल्ले आणि हवी उत्तम आरोग्य संहिता। त्यासाठी पहा कार्यक्रम आरोग्यता। अधिक माहितीसाठी संपर्क आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या काळात आपल्या आरोग्याबाबत अनेक तक्रारी वाढलेल्या आहेत। विशेषतः स्त्रियांच्या आरोग्याबाबत खूप हेळसांड होते आणि दुर्लक्ष केले जाते। स्त्रियांचे आरोग्य याविषयी कराड येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर तेजस जाधव यांना आपण या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेले आहे। डॉक्टरांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टरांनी MBBS गव्हर्नमेंट कॉलेज मिरज येथे पूर्ण केलेले आहे। त्या पुढील शिक्षण स्त्री रोगशास्त्र हे मुंबई येथे पूर्ण केलेले असून त्यांनी इंडोस्कोपी आणि इनफर्टिलिटी यामध्ये फेलोशिप केलेले आहे। या कार्यक्रमात डॉक्टर जाधव यांचं मी स्वागत करतो। डॉक्टर साहेब तुमचे स्वागत। नमस्ते। एकंदरीत डॉक्टर साहेब स्त्रियांच्या आरोग्याबाबत आपण चर्चा करताना स्त्रियांचे आरोग्य हे नेमकं कोणत्या वर्षापासून अभ्यास केलं पाहिजे किंवा कोणत्या वयोगटापासून ते स्त्रियांच्या आरोग्याविषयी आपण काळजी घेतली पाहिजे? शरदराव, कसं आहे, तुम्ही आता जो पहिला प्रश्न विचारला तो खूप छान विचारला। पहिल्यांदा मी तुमच्या चॅनलच्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी मला आज इथे स्त्रियांचं आरोग्य याविषयी बोलण्यासाठी वाव दिला, बोलण्यासाठी आमंत्रित केलं। तुमचा पहिला प्रश्न असा होता की स्त्रियांचं आरोग्य हे वयाच्या कुठल्या वर्षापासून आपण साधारणतः लक्ष ठेवलं पाहिजे। तर आता पाहायला गेलं तर समाजामध्ये अजून सुद्धा मुलगी झाली की लोकांचं नाक मुरडण्याची सवय आहे आणि तिथूनच खरं तर स्त्रीच्या आरोग्याची भेळसांड खरं तर चालू होते। जेव्हा मुलगा होतो तेव्हा पूर्णतः सगळीकडे पेढे वाटले जातात। त्या मुलाच्या काय घ्यायचं काय घ्यायचं नाही ते पासून मुलगा कोण होणार ते अगदी 5व्या मिनिटापर्यंत ठरलं जातं। पण जेव्हा ती मुलगी जन्माला येते तेव्हा ती फक्त त्या आईची एकटीची जबाबदारी आहे आणि बाकी कुणाही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, अशा पद्धतीनं त्या मुलीला वागवलं जातं। त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की मुलगी जन्माला आली की तिथूनच मुलीच्या आरोग्याची काळजी ही मुलीच्या पालकांनी घेतली पाहिजे। तर याच्यामध्ये कसं आहे की मुलगी जन्माला आली सुरुवातीला की तिथूनच ज्याप्रमाणे आपण मुलाला ट्रीटमेंट देतो की बाबा सुरुवातीपासून त्याचे जे व्हॅक्सिनेशन असतात, जन्मतः 0 पोलिओ म्हणून असतो, त्याच्यानंतर BCGची लस असते, ती साधारणतः 1 आठवड्यामध्ये आम्ही लोक ऍडवाइस करतो घेणं। त्याच्यानंतर 1.5 महिना, 2.5 महिना आणि 3.5 महिने ह्या लसी असतात। आजकाल शासनामध्ये सुद्धा काही लसी मोफत मिळतात। तर ज्यांची ज्या पद्धतीची परिस्थिती आहे, ज्यांना प्रायव्हेटमध्ये काही लस घेणं परवडतं, ज्यांना गव्हर्नमेंटमध्ये घेणं परवडतं, असं प्राथमिकता वयाची 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या बाळाचं जर का पूर्णतः तुम्ही लसीचं टाइम टेबल पूर्ण केलं, ज्या आवश्यक लसी आहेत त्या पूर्णतः दिल्या, तर मला वाटत नाही की मुलीच्या आरोग्यामध्ये जे लहानपणीच्या काळामध्ये येणारे त्रास असतात ते उद्भवू शकतील। हा पहिला मुद्दा झाला। याच्यानंतर कसं आहे की मुलगी आहे त्यामुळं मुलीकडे दुर्लक्ष होणं, तिच्या खाण्यापिण्याकडे हेळसांड होणं, हे थोडंसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अजून तरी बदललेलं नाही, हा माझा तरी अनुभव आहे। त्यामुळेच भारतामध्ये स्त्रियांमध्ये पंडुरोगाचं प्रमाण खूप आहे। पंडुरोग म्हणजे थोडक्यात ॲनिमिया, की ज्याच्यामध्ये HBचं प्रमाण खूप कमी असतं। तर जरी मुलगी असली तरी त्या मुलीशी तुम्ही मुलाप्रमाणे वाढवा, जरी एक मुलगी असली तरी तिला मुलासारखं वाढवा, तिच्या आहारामध्ये तुम्ही सातत्य ठेवा, आहारामध्ये दररोज एखादं फळ द्या, लिंबवाचं प्रमाण आहारामध्ये जास्त असू दे, दररोज मुलगी शाळेत डबा नेते की नाही ह्या गोष्टी बघू दे। आणि थोडंसं कसं होतं की आपल्याकडे 2 पद्धतीचे समाज घटक आहेत। एक म्हणजे ज्यांच्याकडे मुलगी आहे म्हणून पूर्णतः दुर्लक्षित केलं जातं आणि त्या मुलीला जो आवश्यक आहार आहे तो सुद्धा मिळाला जात नाही। आणि एक समाज घटक असा आहे की ज्यांच्यामध्ये मुलगी आहे, मुलगा आहे, ज्याला आपण रिच फॅमिलीज म्हणतो की जिथं त्यांना खूप न्यूट्रिशन दिलं जातं, पण ते न्यूट्रिशनच्या आड
त्या मुलांना फास्ट फूड खूप प्रमाणात दिलं जातं. म्हणजे चिप्स असतील, बेकरी प्रॉडक्ट असतील, हे खूप दिलं जातं. आणि सुरुवातीला लहानपणामध्ये लहान असताना हे लक्षात येत नाही की याचे या मुलीच्या आरोग्यावर काय परिणाम होणार आहे. पण जसजशी मुलगी वाढत जाते, जसजशी मुलगी वय वाढत जातं, तसे तसे या फास्ट फूडमुळं जे काही ऑक्सिडंट तिच्या शरीरामध्ये जातात, त्याच्यामुळं तिच्या शरीरामध्ये जे बदल घडणारे आहेत, उदाहरणार्थ ती स्थूल होणे, उदाहरणार्थ तिची पाळी अनियमितता येणे, या गोष्टी वाढत जातात. तर मी एकच सांगेन की लहानपणी प्रॉपर वॅक्सिनेशन करा. मुलगी शाळेत जाईपर्यंत तिच्या आहारामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका. संतुलित आणि सात्विक आहार जो आपण म्हणतो, फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, स्वच्छ जे आपण सगळेजण आहारामध्ये घेतो तेच मुलीमध्ये भेदभाव न करता जर का आपण ह्या सगळ्या गोष्टी मुलीला दिल्या तर साधारणतः 10-12 वर्षाची मुलगी होईपर्यंत मला नाही वाटत की तिच्या आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवतील. पण ते तुम्ही ज्या लसी म्हणता त्या लसी एकंदरीत किती असतात? म्हणजे त्याचं सरकारी दवाखान्यामध्ये दिल्या जाणाऱ्या लसी आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या लसी याच्यामध्ये थोडे प्रमाण कमी जास्त असतं. पण नक्की कोणते लस घेतली पाहिजे आणि कोणत्या लसी देणं आवश्यक आहे याबद्दल थोडं. कसं असतं की सरकारीमध्ये सहसा, आता प्रायव्हेटमध्ये सुद्धा आणि सरकारीमध्ये सुद्धा मूल जन्माला आले की 0 पोलिओ म्हणून जी पोलिओची लस आहे ती पाजली जाते. त्याच्यानंतर आता गव्हर्नमेंटमध्ये नवीनच चालू झालेले हेपॅटायटिस बी म्हणून आहे, त्याची लस दिली जाते जन्मतःमध्ये 5 मिली साधारणतः दिली जाते. आणि त्याच्यानंतर 1.5 महिने, 2.5 महिने आणि 3.5 महिन्याची झाल्यानंतर वेगवेगळ्या लशी असतात. साधारणतः DPT असते, हेपॅटायटिस बी असते, हिब म्हणून असते. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लसी शासकीयमध्ये दिल्या जातात. प्रायव्हेटमध्ये देताना या सर्व लसी एक पेंटॅवॅक 5 म्हणून साधारणतः एक लस असते की ज्याच्यामध्ये एकाच इंजेक्शनमध्ये या 4-5 लसी एकत्र असतात आणि त्या सोप्या पडतात. फक्त एवढंच की तुम्ही प्रायव्हेटमध्ये घेतलं की त्याला थोडासा खर्च हा अपेक्षित आहे. परंतु बऱ्यापैकी सुशिक्षित पालक आहेत ते या लसी घेतात. आणि जास्त काही नाही, मुलांना 1.5 महिना, 2.5 महिना, 3.5 महिन्याची असताना लस दिली जाते. त्याच्यानंतर 9 महिन्याची असताना लस दिली जाते. त्याच्यानंतर मुलगा 10-15 या वर्षाचे असताना लस दिली जाते. इतके काही जास्त असं कॉम्प्लिकेटेड असं नाही. तुम्ही एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा एखाद्या बालरोग तज्ज्ञांना जर का तुम्ही कन्सल्ट केलं तर ते तुम्हाला त्या पद्धतीचे लसीचं वेळापत्रक समजावून सांगतील. यानंतर थोडक्यात एक पौगंडावस्थेत ज्यावेळेला मुलगी येते त्या काळात म्हणजे मुलीकडे आईनंही लक्ष, म्हणजे आई ही बरोबर मैत्रीणच असते त्या मुलीची, तर आईशीच ती एक आपला संवाद साधू शकते. आपले काही समस्या असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील ते शेअर करू शकते. तर त्या काळात त्या मुलीनं काय स्वतःची काळजी घ्यावी आणि त्याच्याबद्दल काय माहिती देऊ शकते? मला असं वाटतं, हा तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. सगळ्यात महत्वाचं की आपल्याकडं काय होतं भारतीय समाजामध्ये की जे संभाषणाची कला आहे आईमध्ये असेल आणि मुलीमध्ये असेल किंवा मुलीमध्ये असेल की तिच्या वडिलांमध्ये असेल, ती थोडीशी लुप्त पावत निघाली. मग त्याला कारणं असतील की आपलं थोडंसं करिअर ओरिएंटेड आयुष्य, थोडंसं आपण पैशाच्या मागं न म्हणता करिअरच्या मागं लागल्यामुळं मुलांकडं होणारं दुर्लक्ष आणि मुलांकडं वेळ देता न येणं, हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट अशी झाली की जिथं ज्या कुटुंबांमध्ये उत्पन्नाचं साधनच नाही आहे अशा कुटुंबांमध्ये फक्त दैनंदिन आपलं जीवन कसं चालेल त्याच्यासाठी आपल्याला दैनंदिन व्यवसाय शोधणं यातच त्यांचा वेळ निघून जातो. त्यामुळं हे जे संभाषण आहे, एकमेकांशी बोलणं आहे, हे कमी होत निघालंय. तर मुळामध्ये याच्यामध्ये कसं केलं पाहिजे की आई आणि मुलगी या दोघींचं नातं अगदी तुम्ही जसं म्हणालात की अगदी मैत्रिणीच्या स्वरूपातलं पाहिजे. आणि ही मी तर अगदी या कार्यक्रमाद्वारे प्रत्येक आयांना सांगू इच्छितो. आणि त्याचबरोबर वडिलांचीही जबाबदारी आहे की जशी मुलगी वयामध्ये येईल तेव्हा त्या मुलीच्या शरीरामध्ये काय बदल होतात ते तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये जशा पद्धतीनं कळतील तशा पद्धतीनं त्या मुलीला सांगणं आणि तिला महत्व समजावून देणं हे गरजेचं आहे. त्याच्याबरोबर सुरुवातीला काय की तिचं जे शारीरिक आरोग्य असेल, शारीरिक स्वच्छता असेल, ती सगळ्यात महत्वाची. मग तिने वेळेवर नख कापलेत की नाही, वेळेवर केस कापलेत की नाही, किंवा गुप्तांगांची स्वच्छता असेल
तर ह्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत. ह्या आई वडिलांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. समजा आई वडिलांना संकोच असेल की बाबा आपण आपल्या मुलाला कशा पद्धतीनं सांगायला पाहिजे. आता तुम्हाला सांगायला मला थोडंसं दुःख होतं की आपल्या भागामध्ये थोडंसं सातारा कराड या भागामध्ये अशा पद्धतीचे काउन्सिलिंगसाठी ॲडोलसंट काउन्सिलिंगसाठी पेशंट खूप कमी येतात. पण ज्या वेळेला मी मुंबई आणि पुण्यामध्ये काम करत होतो तेव्हा आमच्याकडे पालक मुलांना घेऊन यायचे की बाबा सर आता हा आमचा मुलगा किंवा ही आमची मुलगी बाबा ह्या 8वीत 9वीत शिकते 10वीत शिकते किंवा आत्ताच मुलीला पाळी आलेली आहे तर बाबा मुलगी खूप घाबरलेली आहे तर हिला तुम्ही कशा पद्धतीने उपदेश कराल. आणि मी तुम्हाला अगदी सगळ्यांना सांगतो की या आमच्या उत्कर्ष हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीचं मार्गदर्शन हे पूर्णतः मोफत दिलं जातं. आणि मला हेच सांगायचं की तुम्ही त्या त्या वेळेला मुलीला तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी माहिती करून दिली पाहिजे. तिच्या शरीरामध्ये कसं होतं की ज्या वेळेला मुलगी वयामध्ये येते साधारणतः 8वी 9वीच्या वर्गात असताना तिला जेव्हा पहिली मासिक पाळी येते त्यावेळेला तिला सगळं समजून सांगायला पाहिजे की बाबा तुझ्या शरीरामध्ये नक्की काय असतं. साधारणतः एक पिशवी म्हणतात ते म्हणजे काय, युट्रेस असतं, त्याच्या साईडला 2 बीजांड असतात म्हणजे काय असतात, त्याला ओव्हरीज म्हणतो आपण. तर दर महिन्याला या बीजांडांपैकी एक बीजांड मोठं होतं आणि त्याच्यामधून ग्राफियन फॉलिकल म्हणजे oocyte जे आम्ही म्हणतो ते बीज बाहेर पडतं. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये पिशवीमध्ये जे आतला भाग असतो त्याच्यामध्ये रक्तस्राव खूप वाढलेला असतो आणि त्याचं शेडिंग होतं आणि त्याचं रूपांतर आपल्याला दिसताना मासिक पाळी येणं याच्यामध्ये असतं. म्हणजे मासिक पाळी येणं म्हणजे खूप काही वेगळाच आजार जडलाय असं नव्हे, तर ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. बरं, या प्रक्रियेमध्ये कॅवायची काय काळजी असते तर मासिक पाळी ज्या वेळेला येते त्यावेळेला त्या शरीरात ते शरीर थोडंसं इन्फेक्शनसाठी सूट झालेलं असतं. म्हणजे त्यावेळेला त्या काळामध्ये इन्फेक्शन होण्याची खूप शक्यता असते. मग अशा वेळेला बाबा अजून सुद्धा जुन्या काळासारखे मुली अजून सुद्धा कपडे असं वापरतात, ज्या सॅनिटरी पॅड्स येतात त्याच्याऐवजी कपडे वापरतात. मग ते कसं होतं पुन्हा ते कपडे वापरले जातात त्यामुळे ते अनहायजेनिक असतात, अस्वच्छ असतात आणि त्यामुळे मग त्या मुलींना इन्फेक्शन होऊन वेगवेगळे गुप्तांगाचे आजार जडण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला आता नवीन आम्ही डॉक्टर मंडळी तर सगळ्यांना सॅनिटरी पॅड वापरायला सांगतो. तर ते प्रत्येक आईनी आपल्या मुलीला शिकवायला पाहिजे की बाळा मासिक पाळी येताना साधारणतः त्या मुलीला काही त्रास होतो. काही मुलींना पोटात खूप दुखतं, काही मुलींना उलट्या येतात. अशा वेळेला जर का घरगुती उपचारांमुळे जर का होत नसेल तर नक्कीच तुम्ही आमच्यासारख्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडे आलं पाहिजे, डॉक्टरांना भेटलं पाहिजे, डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही औषधं घेतली पाहिजेत. आणि एकदा नियमित पाळी झाली, एकदा त्या मुलीला कळायला लागले की पाळी म्हणजे काय असतं की हा शरीरात होणारा एक बदल असतो. आपण प्रौढत्वाकडे किंवा आपण तारुण्याकडे निघालोय त्याची एक सुरुवात असते आणि त्या वयोमानानुसार शरीरात होणारे ते बदल असतात. एकदा त्या मुलीला ह्या गोष्टी कळाल्या की ती मुलगी ही या सगळ्या गोष्टींना ऍक्सेप्ट करते आणि जे तिच्या मनामध्ये लज्जा असते किंवा जी संकुचित वृत्ती असते किंवा त्या काळामध्ये मुली ज्या चिडचिडापणा करतात हे थोडंफार कमी येतं. याच्यासाठी गरज काय तर आईने किंवा पालकांनी त्या मुलीशी बोलणं, योग्य त्यावेळी डॉक्टरांकडे जाणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणं. यामध्ये थोडंसं शहरी भागात जसं जागरूकता आलेली आहे, अवेअरनेस वाढत चाललेलं आहे, पण तोच थोडंसं ग्रामीण भागात यामध्ये काही थोडीफार तफावत वाटते तुम्हाला? नक्कीच वाटते. ग्रामीण भागात एकतर पहिला पद्धत अशी असते की आई आणि मुलगी किंवा मुलगी आणि वडील संभाषण होणं हेच खूप दुर्मिळ असतं आणि त्याच्यामध्ये मुळातच शिक्षणाचा अभाव असल्यामुळे किंवा या ज्या नैसर्गिक प्रक्रिया आहेत याच्याविषयी जे मनामध्ये वेगवेगळे न्यूनगंड किंवा गैरसमज असतात. काही ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात जेव्हा मेन्सेस येतात तेव्हा, किंवा काही वेळेला मेन्सेस आले की काही समाजामध्ये मुलीचं लग्न लावून दिलं जातं. या पद्धती आहेत या टोटली बंद केल्या पाहिजे. ठराविक वयानंतर शरीरामध्ये होणारे बदल म्हणजे येणारे पाळी हे लोकांपर्यंत जोपर्यंत तुमच्यासारख्या मीडियातून प्रबोधन होत नाही, आमच्यासारख्या डॉक्टर मंडळींकडून सांगितलं जात नाही किंवा लोकांची उत्सुकता त्यांना आमच्यापर्यंत आणत नाही तोपर्यंत हे थोडंसं आपल्याला त्रासदायक करणार आहे. तर मला असं वाटतं की खेडेगावामध्ये अजून थोडासा प्रकार आहे, नाही असं नाही, त्यामुळे शहरी भागामध्ये याच्याविषयी जाणीव मात्र लोकांमध्ये तयार झाली. याबाबत थोडंसं जागरूकता व्हावी म्हणून एक
शाळेतून लैंगिक शिक्षण द्यावं हाही विषय पुढे आला होता मध्यंतरी, परंतु ते कितपत म्हणजे योग्य आहे किंवा तो कुठे परत चालला का किंवा तसं शाळेतला आता तो कार्यक्रम एकंदरीत शाळेतल्या लैंगिक शिक्षणाविषयी एकंदरीत शासनाला काय अभिप्रेत होतं किंवा त्यांना लैंगिक शिक्षणाविषयी शिक्षकांना काय सांगण्यात आलं होतं याची मला थोडीशी कल्पना नाही आहे. पण माझ्या माहितीनुसार आता एकंदरीत मी ज्या शाळांना भेटी दिलेल्या आहेत आणि ज्या शिक्षकांशी वार्तालाप केलेला आहे अशा शिक्षकांकडून मला एक लक्षात आले की थोडंसं लैंगिक शिक्षणाविषयी मुळात शासनाने जे काही धोरणं राबवलेली आहेत त्या धोरणांमध्ये सुस्पष्टता नाही. म्हणजे शासनाला अपेक्षित काय आहे ते त्या शिक्षकांपर्यंत पोहोचलेलं नाही किंवा थोडंसं शिक्षकांमध्येच ही थोडीशी संभ्रमावस्था आहे किंवा संकुचितावस्था आहे. त्याला थोडंसं आपलं आजूबाजूचं वातावरण ही कारणीभूत आहे की विद्यार्थ्यांपुढे ज्या विद्यार्थ्यांना आपण शिकवणार त्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण म्हणजे आपण देणार तरी काय. तर मला असं वाटतं की लैंगिक शिक्षण असणं हे गरजेचं आहे, परंतु त्याच्यामध्ये लैंगिक शिक्षण देताना मुलींना बाबा वयात येताना त्यांच्या शरीरामध्ये काय बदल होतात, मासिक पाळी म्हणजे काय, मासिक पाळी आल्यानंतर त्या 5 दिवसांमध्ये घेण्यात येणारी काळजी, मग ती आरोग्याविषयी असेल, त्यांची मानसिकता असेल किंवा शारीरिक काही त्रास होत असेल तर या संदर्भात त्यांना शिक्षण देणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर वयात आलेल्या मुलांना त्या मुलांमध्ये काही बदल होतात तर त्या मुलांमध्ये काही वेळेला भावनिक काही प्रश्न निर्माण होतात. मुलांमध्ये ते एक प्रकारचा आपण जसं म्हणतो की अट्रॅक्शन वगैरे प्रकार हा प्रकार तयार होतो. तर त्यावेळेला ते ओपनली शिक्षकांनी म्हणा, फक्त शिक्षकांचीच ही जबाबदारी नाहीये, ते लैंगिक शिक्षण हे घरातून सुद्धा पालकांनी सुद्धा मुलींना त्यांच्या देणं गरजेचं आहे. तर थोडक्यात लैंगिक शिक्षण ही गरज आहे काळाची, परंतु त्या लैंगिक शिक्षणामध्ये शरीरामध्ये काय बदल होत आहेत हे सांगणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. चर्चा आपली खूप चांगली रंगलेली आहे. डॉक्टर साहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला माहिती देत आहेत. या चर्चेत आता पुढील प्रश्नाकडे वळूया. तर डॉक्टरांना मला असं प्रश्न विचारायचा आहे की विवाहाचं योग्य वय एक शासनानं ठरवून दिलेलं आहे किंवा तो वैद्यकीय दृष्ट्याच ते ठरलेलं आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी खेडोपाडी असू द्यात काही बालविवाह होतात किंवा अल्पवयातच म्हणजे विवाह 18 पूर्ण होण्यापूर्वीच लग्न केली जातात. तर त्यामुळे जो होणारा शारीरिक परिणाम किंवा जो काय आहे त्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. अगदी बरोबर आहे तुमचं. प्रॅक्टिस करताना बऱ्याचदा असं लक्षात येतं की काही समाजामध्ये म्हणा किंवा जो अशिक्षित वर्ग आहे या वर्गामध्ये बऱ्याचदा 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच मुलीचं लग्न केलं जातं. तर आता कसं आहे की 18 वर्षाची जरी मुलगी झाली तरी माझं ॲज अ गायनेकोलॉजिस्ट म्हणून माझं असं वैयक्तिक मत आहे की जसं मुलालाच बंधनकारक केलं की 21 वर्षाशिवाय मुलाचं लग्न करू नये, तसंच मुलींच्याही बाबतीत करावं की 21 वर्षाची मुलगी झाल्याशिवाय तिचं लग्न करू नये. सायंटिफिकली जर का विचार करायचा झाला तर 18 वर्षाच्या अगोदर त्या मुलीचे अवयव तेवढे तयार झालेले नसतात किंवा जी शरीरातली अंतर्गत रचना आहे, उदाहरणार्थ युट्रेस असेल, ओव्हरीज असतील म्हणजे जर पिशवी म्हणतो, गर्भाशय म्हणतो आपण, अंडाशय म्हणतो, याची पूर्णतः वाढ झालेली नसते. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स ज्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये स्तनाग्र असतील, स्तन असेल, यांची निर्मिती त्या पद्धतीनं झालेली नसते. आणि जसं आपण पाहतो की एखाद्या बागेमध्ये आपण छोटंसं रोपटं लावलेलं असतं आंब्याचं आणि जर का ते लहान असतानाच जर का त्याला आंबे आले आणि वारा आला तर ते पडून जातं किंवा ते झाडाला काहीतरी दोष होतो. अशा पद्धतीने जर का लहान वयातच जर का लग्न झालं आणि त्याच्यामुळे जर का खूप लवकरच जर का सेक्शुअल इंटरकोर्स ज्याला म्हणतो की संबंध जर का आले आणि त्याच्यातून जर का गर्भधारणा झाली तर गर्भधारणेचा दुष्परिणाम हा त्या आईवर होतो. म्हणजे ते मूल एकतर पोसलं जात नाही किंवा वारंवार आमच्याकडे अशा काही केसेस येतात की कमी वयाच्या लग्न झालेलं असतात आणि पुन्हा पुन्हा गर्भपात होत असतो किंवा वयाच्या लहानपणीच जर का संबंध आले असतील तर ज्याला आपण HPV म्हणतो की ह्युमन पॅपिलो व्हायरस, अशा पद्धतीचं इन्फेक्शन होत राहतं पुन्हा पुन्हा आणि यामुळं मग गर्भधारणा होत नाही. पहिली गोष्ट व्यवस्थित ते मूल वारंवार ॲबॉर्ट होत राहतं आणि शिवाय ती आई आहे तिचं शारीरिकदृष्ट्या झीज होते आणि लवकरात लवकर मग ॲनिमिया किंवा बाकीचे जे आजार आहेत अशा रोगांची ती बळी पडते. त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की किमान 21 जरी नाही शक्य झालं तरी 18 किंवा 21 या दरम्यान नंतरच मुलीचं लग्न व्हावं. खूप अगोदर लग्न होणं हे तिच्या बाळासाठी
तिच्यासाठी खूप घातक आहे. परंतु जर आपण विवाहपूर्व काही असे वैद्यकीय सल्ला देणारे किंवा असं आवश्यक आहे का? म्हणजे प्रत्येक पुरुष किंवा स्त्री असेल त्यांनी विवाहाच्या पूर्वी डॉक्टरांच्याकडे जाऊन एक चांगला सल्ला घेणं, मी आता लग्नाला सामोरं जात आहे. बरोबर. तसं काउन्सिलिंग आपल्याकडे होतंय का किंवा असं होण्याची गरज आहे? अगदी बरोबर. आता जेव्हा मी मुंबई पुण्यामध्ये काम करत होतो तेव्हा आमच्या तिकडे अशी पद्धत होती आणि बरेचसे कपल तेवढे सुशिक्षित असतात की विवाहापूर्वी जर का त्यांचा विवाह जमला असेल, मग ते लव्ह मॅरेज असेल किंवा अरेंज मॅरेज असेल, तर ते डॉक्टरांशी पहिल्यांदा गाठ घेतात, पहिल्यांदा विचारतात की बाबा आम्ही आता इतक्या दिवसांनी आमचा विवाह आहे, तर कुठल्या कुठल्या तपासण्या करणं गरजेचं आहे. तर त्यातल्या बऱ्याचशा सगळ्यात महत्त्वाचा आता आम्ही जाणतोच की एड्स HIV नावाचा आजार हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि बऱ्याचशा असेही आम्ही उदाहरणं बघितलेत की ज्याच्यामध्ये लग्नानंतर लक्षात आलेलं आहे की बाबा त्या मुलाला HIV होता किंवा त्या मुलीला HIV होता आणि मग एकमेकांना दोषारोप देणं चालू होतं. त्यातून मग घटस्फोट किंवा त्या संसाराची जी ससेहोलपट होते त्याच्यासाठी आणि त्या आईच्या किंवा ते भविष्यात राहणाऱ्या बाळाच्याही दृष्टीनं काही तपासण्या असतात. त्या डॉक्टरांना खरं तर तुम्ही कन्सल्ट केलं पाहिजे लग्नानंतर आणि त्या पद्धतीनं तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. उदाहरण द्यायचं झालं तर HIV ची तपासणी करणं हे खूप गरजेचं आहे लग्नापूर्वी. काही लैंगिक आजार असतात, उदाहरणार्थ VDRL म्हणून असतं किंवा जे STDs म्हणतो आम्ही की सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, अशा पद्धतीचे आजाराच्या तपासण्या किंवा सगळ्यात साधी म्हणाल तर अंगामध्ये रक्ताचं प्रमाण किती आहे, त्या मुलीचा रक्तगट कोणता आहे, अशा पद्धतीच्या तपासण्या करणं लग्नापूर्वी तरी आवश्यक आहे असं माझं मत आहे. अजून आपल्या या परिसरामध्ये किंवा आपल्यासारख्या खेडेगावामध्ये एवढी या बाबतीत अवेअरनेस नाही आहे, पण मला वाटतं की जसं जसं आपला कार्यक्रम किंवा आमच्यासारखी डॉक्टर मंडळी सांगतील, प्रबोधन करतील, थोड्या दिवसांनी येईल हा. म्हणजे कुंडली जसं पाहतात अगदी पद्धतीने तर माझं मेडिकली चेकअप जर झालं ते खूप गरजेचं आहे. एक तर मी म्हणेन कुंडली पाहणं गरजेचं नाही, पण निदान या गोष्टी तरी तपासणे खूप गरजेचं आहे. आणि एक नाडी वगैरे असा काही प्रकार लोकांमध्ये गैरसमज असतात, तर किंवा ब्लड ग्रुप 1 आहे, ब्लड ग्रुप 1 असल्यावर काही धोका होतो का, तर हे खूप गैरसमज आहे. असं काही नसतं. ब्लड ग्रुप वगैरे 1 असल्यावर समजा मुलाचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असेल, मुलीचा निगेटिव्ह असेल आणि किंवा मुलाचा निगेटिव्ह असेल, मुलीचा पॉझिटिव्ह असेल, तर भविष्यात इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये गर्भधारणा होताना त्रास होतो किंवा गर्भधारणा झाल्यानंतर पुन्हा गर्भ खाली होण्याचा चान्सेस असतात. परंतु यालाही उपचार आहेत. त्यामुळं मला वाटतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा सुद्धा विषय दिवसेंदिवस कमी होत निघालाय. त्यामुळं लग्नापूर्वी एक ठराविक तपासण्या करणं, डॉक्टरांची सल्लामसलत करणं खूप गरजेचं आहे आणि त्या तपासण्या करून घेणं आवश्यक आहे. आणि आता समजा लग्न झाल्यानंतर नवदाम्पत्य असतं, त्यांना काही वेळेला बरेचसे लोक म्हणतात की आम्ही प्लॅनिंग करतोय किंवा गर्भधारणा होऊ नये म्हणून काहीतरी उपाययोजना करतोय, तर त्यांना योग्य सल्ला किंवा योग्य काय पद्धत आहे अशी काही वैद्यकीय आपल्याकडं म्हणजे मार्गदर्शन होऊ शकतं का, किंवा त्यांना तशा पद्धतीनं औषधोपचार किंवा कोणती पद्धत? आता कसं आहे, बऱ्याचदा काय होतं की लग्न झाल्या एक 3-4 महिन्यामध्ये आमच्याकडं कुटुंब येतं ते, आणि त्यावेळेला पाळी चुकले म्हणून येतात आणि तपासल्यानंतर असं निदर्शनास येते की गर्भधारणा झालेली असते. आणि अशा वेळेला कसं असतं की एक 3-4 महिने लग्न झालेले असतात, त्या दोघांनीही पती पत्नीने एकमेकांना ओळखलेलं नसतं आणि अशा अवस्थेमध्ये जर का गर्भधारणा होत असेल तर त्या दोघांचीच मानसिक अवस्था अशी नसते की ते बाल्य वाढवावं किंवा तो गर्भ वाढवावा. त्यामुळं आम्ही नवदाम्पत्यांना हेही सांगतो की जसं लग्नापूर्वी काही तपासण्या करणं गरजेचं आहे, तसं लग्न झाल्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन की बाबा आता आमचं लग्न झालेलं आहे, ठराविक दिवसानंतर आम्ही मुलासाठी इच्छुक आहोत, तर तो मधला जो गॅप आहे तो 1 वर्षाचा असेल, 2 वर्षाचा असेल, आम्ही कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे जेणेकरून गर्भधारणा होणार नाही. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आहेत ज्याला आपण गर्भनिरोधक म्हणतो. त्याच्यामध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रचलित असलेली म्हणजे कंडोम सारखी आहे. जी फॉरेनमध्ये जास्त प्रचलित आहे ती कॉपर टी ज्याला म्हणतात. पण कॉपर टी विषयी सुद्धा सांगू इच्छितो की आपल्या इकडच्या महिला मंडळांमध्ये खूप चुकीच्या समजुती आहेत. म्हणजे कसं होतं, एखाद्या स्त्रीला कॉपर टीचा त्रास होतो, तिच्या अंगावरून जास्त जातं. त्रास म्हणजे काय होतं की पुढच्या पाळीला काही वेळेला पोटात दुखतं
अंगावरून जास्त जातं. पण त्या एका स्त्रीमुळं कसं होतं की ती आजूबाजूच्या स्त्रियांना सांगून एक कॉपर टी विषयी नकारात्मक भूमिका मला खूप पाहायला मिळाल्या. म्हणजे ज्या बहुतांश आपल्या इकडच्या महिला आहेत त्यांच्यामध्ये कॉपर टी विषयी खूप नकारात्मक भूमिका आहे. पण मी सांगू इच्छितो की कॉपर टीमध्ये सुद्धा आता दिवसेंदिवस मॉडिफाईड इतक्या व्हरायटी आलेल्या आहेत, इतक्या पद्धती आलेल्या आहेत, त्यामुळे कॉपर टी खूप चांगलं सोल्युशन आहे कॉन्ट्रासेप्टिव्हसाठी. आणि ठराविक वेळ गेल्यानंतर, ठराविक लग्नानंतर, ठराविक दिवस गेल्यानंतर जेव्हा शारीरिकदृष्ट्या तर ते थोडे सक्षम होतीलच आणि मेंटली दोघंही नवीन असल्यामुळे पती पत्नी एकमेकांना भावनिकदृष्ट्या किंवा मेंटली दृष्ट्या तितके सक्षम झाल्यानंतर जर का त्यांनी नियोजन केलं की आता आपल्याला मूल हवं आहे, तर मला वाटतं की ती प्रेग्नन्सी कधीही फेल जाणार नाही किंवा त्या प्रेग्नन्सीचा एक आनंद म्हणा ते दोन्हीही कपल, नवरा बायको दोघेही घेऊ शकतात. मला असं वाटतं की लग्नानंतर डॉक्टरांनी कन्सेंट करणं हे खूप गरजेचं आहे. एक साधारण ज्या गर्भधारणा झाल्यानंतर गरोदरपणात साधारण एका कोणते माता होणार असतील ते, तर पहिलीच वेळ असेल तर ती कशा पद्धतीने काळजी घ्यावी किंवा घरच्या लोकांनी तिच्याकडे कितपत लक्ष देणं आवश्यक आहे, कोणती कामं करावी, कोणती नाही, काय खावं, याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. आता कसं आहे, 3 टप्पे असतात गर्भधारणाचे. म्हणजे गर्भधारणा झाल्या पहिले 3 महिने, नंतरचे 3 महिने आणि शेवटचे 3 महिने. तर कसं असतं, गर्भधारणा झाल्या जेव्हा तुमची मासिक पाळी लांबते, पहिली गोष्ट तुम्ही असं करा की पहिल्यांदा जाऊन स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांना भेटा, त्यांचं कन्सल्ट घ्या आणि पहिल्यांदा कन्फर्म करून घ्या की नक्की बाबा गर्भधारणा झाली की नाही. तर या पहिल्या 3 महिन्यामध्ये, ज्याला आम्ही फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणतो, याच्यामध्ये म्हणजे 1 ते 12 आठवडे याच्यामध्ये साधारणतः बाळाच्या वाढ होत असते, बाळाचे अवयव तयार होत असतात आणि तो गर्भ पिशवीला आतल्या बाजूने चिटकत असतो. त्यामुळे हे जे 3 महिने आहेत ते खूप नाजूक असतात. या 3 महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅव्हलिंग तुम्ही बंद केलं पाहिजे. जसं रिक्षातून जाणं किंवा खड्डे असलेल्या रस्त्यातून जाणं, हे गोष्ट. तसेच संबंध येता कामा नये किंवा एखादं जड उचलाउचलीचं जे काम असतं, समजा तुम्ही भांडी उचलताय, कपड्याची बादली उचलताय, हे पहिले 3 महिने फक्त काळजी घेणं खूप गरजेचं असतं. काय होतं की बऱ्याचदा आपल्याकडे पेशंट येतो, म्हणजे माझ्याकडे असे काही किस्से झालेले आहेत की पेशंट आलाय, त्यांनी घरच्या घरी, आता नवीन जाहिरातींमुळे वगैरे लोकांना माहिती आहे की ते लघवी तपासतात, त्याच्यावरून कळतं गरोदर राहिलेलं आहे वगैरे, आणि लोक तसेच 2-3 महिने जाऊन देतात आणि 2-3 महिन्यानंतर तो पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळेला त्याच्या पोटात खूप दुखत असतं, अंगावरून रक्त जात असतं, पेशंटचा BP कमी झालेला असतो आणि कुणालाच कळत नाही. म्हणजे घरात एक जुनी समजूत असते, नाही सगळं झाल्यानंतर डॉक्टरांना भेटू वगैरे. तर कसं असतं, ही केस याला आम्ही प्रॉपर एक्टोपिक प्रेग्नन्सी असं म्हणतो. म्हणजे बऱ्याचदा कसं असतं की काही वेळेला, काही पर्सेंटेजमध्ये पिशवी सोडून, युट्रस सोडून दुसरीकडे गर्भ राहण्याची शक्यता असते, त्याला आपण एक्टोपिक प्रेग्नन्सी असं म्हणतो. तर त्या एक्टोपिक प्रेग्नन्सीमध्ये गर्भ हा नलिकेत राहू शकतो किंवा ओव्हरीमध्ये राहू शकतो किंवा इतरत्र पिशवीच्या बाहेर कुठेही राहू शकतो. यासाठी पाळी चुकल्या डॉक्टरांना कन्सल्ट करणं आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये सोनोग्राफी करून घेणं आणि डॉक्टरांनी एकदा फिक्स सांगितलं की नाही बाबा आता तुम्हाला गर्भधारणा झालेली आहे आणि ती व्यवस्थित आहे, डॉक्टर काही पद्धतीची औषधं देतील आणि ती औषधं चालू करणं, यासाठी डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं असतं पहिल्या 3 महिन्यामध्ये. त्याच्यानंतर होतं कसं की नंतरचा जो पिरियड असतो, ज्याला आम्ही सेकंड ट्रायमेस्टर म्हणतो, या सेकंड ट्रायमेस्टरमध्ये सहसा एक मला त्याच्यामध्ये ते मिसकॅरेज होतं, बरं, त्या संदर्भात थोडं सांगा, मग पुढे थोडं. बरं, आता मिसकॅरेजचं कसं आहे, जर मिसकॅरेजमध्ये त्याला बरेचसे प्रकार आहेत. मिसकॅरेज म्हणजे काय होतं की पहिल्या 3 महिन्यामध्ये जर का गर्भधारणा झाली असेल तर बरेचशी कारणं असतात मिसकॅरेज व्हायला. थोडक्यात काय की गर्भ पडणे किंवा अंगावरून जाणे, त्याला मिसकॅरेज म्हणतो आपण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फेक्शन्स असतात. टॉर्च म्हणून इन्फेक्शन असतं की ज्याच्यामध्ये 8 प्रकारच्या इन्फेक्शनचा तो ग्रुप असतो किंवा काही वेळेला जन्मताच तो गर्भ कमकुवत असतो, त्या गर्भामध्येच एवढी कॅपॅसिटी नसते की तो पुढे 9 महिने कॅरी ऑन होईल. अशा प्रकारे काही वेळेला काहीही कारणं नसतात, ज्याला आम्ही इडिओपॅथिक म्हणतो की कदाचित आईची तब्येत तशी नसेल. इथं तब्येतीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आला की आईची वाढ तेवढी नसेल
जसं मी मागं सांगितलं तुम्हाला की सक्षम. खूप लवकर जर का लग्न झालं तर आईची तेवढी सक्षम नसते शारीरिकदृष्ट्या, अवयवांची तेवढी वाढ नसते, अशा वेळेलाही मिसकॅरेज होण्याची शक्यता असते. त्यामुळं जर का खूप लवकर संबंध आले, खूप कमी वयामध्ये लग्न झालं आणि वयाच्या अगोदर गर्भधारणा झाली तर या सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता असते. त्यानंतर पुढचे 3 महिने, आता पुढचे जे 3 महिने आहेत, पुढचे जे सेकंड ट्रायमेस्टर म्हणतो आपण, त्याच्यामध्ये मोस्टली बाळाची वाढ वाढत असते, त्याचबरोबर बाळाचीही वाढ होत असते. आता या वेळेला कसं असतं की बाळाला डिमांड होते की बाळाला त्याचीही भूक आहे, त्यालाही आपण काहीतरी आहारातून दिलं पाहिजे. तर आहार सांगताना आम्ही सगळ्यांना एका पद्धतीने सांगतो की बाबा आहारामध्ये सहसा सकाळी एखादं सफरचंद असावं खाण्यामध्ये, शेंगदाणा आणि गुळाचा लाडू, जो आपण शेंगदाण्याला आम्ही सायंटिफिक भाषेमध्ये पुअर मॅन्स मीट म्हणतो, म्हणजे गरीब माणसाचं मटण. हां, तर त्याचा रोलच तसा आहे की शेंगदाणा आणि गुळ त्याचा लाडू तो तेवढ्या प्रमाणात दररोज एक छोटासा लाडू देणे, आठवड्यातून 2दा नारळ पाणी घेणे. नारळ पाणी हे गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये पोटॅशियम असतं, त्याच्यामुळे बाळाच्या भोवतीचं जे पाणी असतं ते वाढवायला मदत होते. किंवा गरोदरपणामध्ये लेग क्रॅम्प्स वगैरे येतात, पायामध्ये क्रॅम्प्स वगैरे येतात, ते सुद्धा कमी करायला ते उपयोगी पडतं. त्याच्याबरोबरच आहार थोडासा सात्विक असावा. सात्विक म्हणजे काय की पूर्णतः नॉनव्हेज खायचं नाही असं नाही, तुम्ही मटण खाऊ शकता, परंतु सहसा कसं होतं की जसा गर्भ वाढत जातो तशी पोटामधली पचनाची जागा ही कमी होत जाते. आणि जर का आपण रात्रीच्या वेळेला खूप मसालेदार पदार्थ खाल्ले, खूप नॉनव्हेज खाल्लं तर अपचनाचे चान्सेस होऊ शकतात. त्याच्यातून मग कॉन्स्टिपेशन म्हणजे संडासला साफ होत नाही, करपटपणा येणं, ढेकर येणं, उलट्या होणं, हे प्रकार चालू होतात. त्यामुळे सहसा आम्ही सांगतो की जे काही तुम्हाला नॉनव्हेज खायचं असेल, मटण खायचं असेल तर ते सकाळी खा. संध्याकाळी सहसा पालेभाजी असावी, म्हणजे फायबर डाएट असावा, फळ असावं, सॅलेड्स असावेत भरपूर. संध्याकाळी एक अर्धा ग्लास ताक असावं. ताकाला आपल्या आयुर्वेदामध्ये पण म्हटलं की ताकाला पृथ्वीवरचं अमृत म्हणतात. तर या ज्या गोष्टी आहेत जास्त काही आपल्याला करायचं नाही. जो आहार आहे तो फक्त घरच्या घरी शिजवून, घरच्या घरी बनवून खाणे. आणखीन एक महत्वाची गोष्ट की लोक प्रेग्नन्सीमध्ये थोडंसं डोहाळे वगैरे सुटतात, मग कुणाला पावभाजी खावीशी वाटते, कुणाला पाणीपुरी खावीशी वाटते. तर आम्ही स्ट्रिक्टली आमच्या पेशंटना सांगतो की बाबा बाहेरचे पदार्थ तुम्ही गाड्यावरचे खाऊ नका, एवढे ते हायजेनिक नसतात, पाणी वापरलेलं असतं ते इतकं शुद्ध नसतं. सहसा उकळून थंड केलेलं पाणी पिलेलं गर्भधारणेमध्ये खूप चांगलं, कारण मॅक्झिमम आजार होतात ते पाण्यापासून होतात. त्याच्यानंतर या मधला जो पिरियड आहे 3 महिन्याचा, याच्यामध्ये आणखीन एक सोनोग्राफी करणं गरजेचं असतं. तर ही सोनोग्राफी आपण कशासाठी करतो तर बाबा ज्या पद्धतीनं दिवस वाढलेले आहेत बाळाचे, ज्या पद्धतीनं बाळाची वाढ होते, जी आम्हाला अपेक्षित आहे ती बाबा अपेक्षित त्या पद्धतीनं वाढ झाली की नाही, त्याच्यानंतर बाळाच्या भोवतीचं पाणी किती आहे, बाळाचे अवयव कसे तयार झालेत. उदाहरणार्थ आम्ही जे 5व्या महिन्यामध्ये सोनोग्राफी करतो त्याला आम्ही कंजेनायटल ॲनोमली स्कॅन म्हणतो. तर 20व्या आठवड्यापर्यंत बाळाचे बहुतांश 90 ते 95% अवयव हे तयार झालेले असतात. आणि त्याच्यामध्ये जर का काही ॲनोमली असतील किंवा त्याच्यामध्ये काही व्यंग असेल तर ते शोधण्यासाठी जी सेकंड ट्रायमेस्टर सोनोग्राफी आम्ही करतो 20व्या आठवड्यातली, ती त्यासाठी असते की त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की बाबा बाळ व्यवस्थित तयार झाले की नाही, बाळामध्ये काही अपंगत्व तर नाही ना, म्हणून ती करायची असते. आणि बाकीचे डॉक्टरांना तुम्ही नियमित भेटी देऊन मग ते कॅल्शियम सप्लिमेंट असेल, आयर्न सप्लिमेंट असेल, थोडक्यात म्हणजे कॅल्शियम, आयर्नच्या गोळ्या, काही मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या, तर या गोळ्या देणं का गरजेचं असतं तर गरोदरपणामध्ये जशी आईची आत्ता गरोदर नसतानाची जी रिक्वायरमेंट असते, जी गरज असते, त्याच्या 1.5 वाढ ही गरोदरपणामध्ये झालेली असते. म्हणजे आता जेवढं लागतं कॅल्शियम त्याच्यापेक्षा 1.5 तुम्हाला गरोदर झाल्यानंतर लागतं, किंवा आयर्न जे रक्तवाढीचं आहे ते त्याच्यानंतर लागतं. त्यामुळे या 3 महिन्यामध्ये सोनोग्राफी करणं, रक्ताच्या तपासण्या करणं आणि डॉक्टरांची भेट घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि गर्भजल कमी होणे किंवा असे काही प्रकार घडतात, त्याच्यामुळे बाळाची वाढ नीट न होणे, असे काही प्रकार घडतात. त्या गर्भजल कमी होण्याची कारण आणि त्याच्यावरती काय आपण गर्भजल कमी होणे, ज्याला मी ऑलिगोहायड्रोमिनॉज असं म्हणतो, त्याच्यामध्ये प्रकार आहेत की माइल्ड ऑलिगोहायड्रोमिनॉज, मॉडरेट आणि सिव्हिअर ऑलिगोहायड्रोमिनॉज. म्हणजे साधारणतः AFI आम्ही बघत असतो. AFI म्हणजे काय तर ॲम्निओटिक फ्लुइड इंडेक्स, म्हणजे साधारणतः बाळाच्या भोवतीचं पाणी किती आहे.
तर बहुतांश वेळा एकतर इन्फेक्शन सगळ्यात मोठं कारण असतं, इन्फेक्शन, किंवा काही वेळेला पेशंटचा सेकंड ट्रायमेस्टरमध्ये BP वाढतो, त्याला आम्ही PIH म्हणतो की प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन. अशा सुद्धा ज्या वेळेला BP वाढलेला असतो तेव्हा सुद्धा अंगावरून पाणी जाणं किंवा इन्फेक्शनमुळं अंगावरून पाणी जाणं, अशा गोष्टींमुळं ते पाणी कमी होऊ शकतं. तर याला पुन्हा एकदा डॉक्टरांना कन्सल्ट करून मग बरेचसे प्रकार असतात. काही वेळेला पाणी वाढवण्याचं सलाईन वगैरे डॉक्टर लावतात आणि अगदी एक्स्ट्रीम केसेसमध्ये गेलं, जसं माझ्याकडे 1-2-3 केसेस होते की AFI खूप कमी झाला, त्यांचं पाणी खूप कमी झालं, 3-3.5च्या घरात झालं. त्याच्या वेळेला मग ॲम्निओ इन्फ्युजन म्हणून एक नवीन टेक्निक आहे की जे रेडिओलॉजिकली अल्ट्रासाऊंडच्या अंडर, सुपरविजन अंडर, ते जसं पाणी कमी होतं त्या पद्धतीनं ते पाणी भरलं जातं बाळामध्ये. तर असे विविधसे उपचार, विविधसा थेरपी आहे. फक्त आपण जर का आपला आहार व्यवस्थित ठेवला, डॉक्टर सांगतात ती पथ्य पाळली, नियमित चेकअपला गेलो, तर मला वाटत नाही की असं काही प्रश्न उद्भवते. त्या गर्भधारणेच्या काळात काही गर्भसंस्कार किंवा पतीची मानसिकता, स्वतःची मानसिकता, कौटुंबिक, याबद्दल थोडक्यात. आता तुम्हाला खरं सांगू का, आता मी आहे ॲलोपॅथीचा डॉक्टर, बरोबर. बऱ्याचदा काय होतं की हे जसं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं की अभिमन्यूनं पोटामध्ये ऐकलं वगैरे, आणि आता हे अमेरिकेमध्ये प्रूव्हन झालंय की ॲट द एज ऑफ 6 weeks बेबी कॅन हिअर. म्हणजे 1.5 महिना गर्भधारणा झाल्यानंतर बाळ 100% ऐकू शकतं, असं आता अमेरिकन सायंटिस्टनी प्रूव्हन केलंय. मग थोडक्यात एक कसं आहे की कुठल्याही गोष्टी जर का आपल्याला बाळामध्ये अंगीभूत करायच्या असतील तर हा पहिल्या 3 महिन्यांचा जो काळ असतो की जेव्हा गर्भधारणा होत असते किंवा अवयव तयार होत असतात, तेव्हा मग ते जसं तुम्ही म्हणताय गर्भसंस्कार करणे किंवा घरामधलं वातावरण चांगलं ठेवणे. तर माझा तरी असा विश्वास आहे, जरी मी गायनेकोलॉजिस्ट असलो, की बाबा याच्यामुळं वाईट तर काय होत नाही, पण निदान एक चांगल्या गोष्टी आईवर किंवा त्या बाळावर 100% त्याचा एक पॉझिटिव्ह वेव्स ज्याला म्हणतो त्याचा चांगला इफेक्ट होत असतो. तर डॉक्टरांना आता आपण शेवटच्या 3 महिन्याच्या टप्प्यात, गरोदरपणातील शेवटच्या 3-3ऱ्या टप्प्यात आपण आलेलो आहे. त्या 3ऱ्या टप्प्यातील आपण डॉक्टरांच्याकडून माहिती जाणून घेऊया. तर डॉक्टर, आम्हाला शेवटच्या 3ऱ्या टप्प्यातली थोडक्यात म्हणजे मातेने, गरोदर मातेने काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती आम्हाला हवी आहे. म्हणतात की नॉर्मल डिलिव्हरी करण्यासाठी मातेने किंवा म्हणजे त्या गर्भिणी म्हणतो आपण, त्यांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे? आता पहिल्यांदा आपण शेवटच्या 3 महिन्यांमध्ये जी काही काळजी घ्यायची असते त्याच्याविषयी आपण बोलूया. तर जसं मी सुरुवातीपासून सांगितलं की काही रक्ताच्या तपासण्या असतात, वेळोवेळी करण्याच्या एक सोनोग्राफी असते, आणि जो आम्ही आहार सांगितला तो तसाच शेवटपर्यंत, म्हणजे शेवटचे 3 महिने पूर्ण होईपर्यंत कंटिन्यू करायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शेवटच्या 3 महिन्यांमध्ये तुम्ही ट्रॅव्हलिंग कमी करायला पाहिजे, जेणेकरून गर्भाला जास्त धक्के बसणार नाही. अशा गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. आणि जसे दिवस भरत येतील तसे आम्ही गर्भवती मातेला एक सल्ला देतो की बाबा काही गोष्टींकडं तू स्वतः लक्ष ठेव. उदाहरणार्थ, बाबा बाळाची हालचाल दिवसातून कमीत कमी तुला 10 वेळा तरी झाली पाहिजे, पोटातल्या पोटात बाळाची हालचाल झाली पाहिजे. आणि बऱ्याचदा असं होतं की काही वेळेला जशी लघवीला होते तशा पद्धतीनं पाळीच्या मार्गातून पाणी जात असतं काही पेशंटना, ज्याला आम्ही PV लिकिंग म्हणतो किंवा PROM म्हणतो की प्रीमॅच्युअर रप्चर ऑफ मेम्ब्रेन, की दिवस भरण्याआधीच काही कळा न सुटता अंगावरून पाणी जातं. म्हणजे गर्भधारणेची जी पिशवी असते ती पिशवी लीक झालेली असते आणि त्यातून पाणी जातं. मग अशा वेळेला डिलिव्हरी करणं हे डॉक्टरांना म्हणजे भाग पडतं. मग अशा वेळेला की ज्या वेळेला याला आम्ही वॉर्निंग साईन्स म्हणतो की हे गर्भधारे मातेला, त्या गर्भवतीला हे लक्षात ठेवावंच लागतं की बाबा आता आपले बाळाचे हालचाल आपल्याला दिवसातून 10 वेळा जाणवते ना, अंगावरून पाण्यासारखं काही जात नाही आहे ना. किंवा दुसरी गोष्ट, PIH सारखे सिम्पटम असतात, म्हणजे ज्याला आपण BP वाढलेलं म्हणतो. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं तर चक्कर खूप येते, डोकं खूप तीव्रतेनं दुखतं, किंवा डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं वाटतं, डोळ्यासमोर काजळे चमकल्यासारखं वाटतं. तर अशा काही गोष्टी होत असतील तर तुम्ही इमिजिएटली डॉक्टरांकडे गेलंच पाहिजे. तर या गोष्टी त्या प्रेग्नंट लेडीजने
ह्या मनामध्ये ठेवल्याच पाहिजेत. आणि आम्ही प्रत्येक वेळेला पेशंट ज्या वेळेला शेवटच्या 3 महिन्यामध्ये आमच्याकडे येतो त्यावेळेला या गोष्टी आम्ही पेशंटला सांगतोच. त्याच्याबरोबर कसं आहे की ज्या वेळेला बऱ्याचदा कसं होतं की आपल्याकडे मला माहीत नाही पण ब्रेस्ट एक्झामिनेशन हे शेवटच्या 3 महिन्यामध्ये करणं खूप गरजेचं आहे. की बऱ्याचदा स्तनं असतात, त्याची जी स्तनाग्र असतात ती काही लेडीजमध्ये आत ओढलेली असतात, ज्याला रिट्रॅक्टेड निप्पल म्हणतात. तर शेवटच्या 3 महिन्यांमध्ये आम्ही एक ठराविक पद्धतीचा व्यायाम त्या लेडीजना सांगतो की जेणेकरून ती स्तनाग्र प्रॉमिनंट होते, की जेणेकरून डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बाळाला दूध पिताना अडचण येऊ नये. तर या काही गोष्टी असतात. त्याच्यानंतर काही वेळेला बऱ्याचदा स्ट्रेच मार्क येतात पोटावर. मोस्ट ऑफ द टाइम सेकंड ट्रायमेस्टर पासून स्ट्रेच मार्क बऱ्याचदा चालू होतात. तर त्याच्यासाठी काही वेगवेगळी औषधं असतात किंवा ॲबडॉमिनल थोडासा हलकासा आपण साधं मसाज, साधं खोबरेल तेल जरी घेतलं आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ईची जरी गोळी फोडून टाकली तर त्याचा जरी हलका तुम्ही मसाज पोटावरून केला, सोसेल असा हलका हाताने, तरी सुद्धा तो खूप उपयुक्त ठरतो. आणि तुम्ही जे म्हणता की नॉर्मल डिलिव्हरीसाठी तर तुम्हाला एक मला आनंद वाटेल तुम्हाला सांगायला की आम्ही आमच्या उत्कर्ष हॉस्पिटलमध्ये, उत्कर्ष मॅटर्निटी चिल्ड्रन अँड सर्जिकल हॉस्पिटल हे जे आमचं टाउन हॉल समोर जनता बँके शेजारी आम्ही चालू केलेलं आहे, तर याच्यामध्ये आम्ही डिलिव्हरी सूट हा जो कन्सेप्ट आणलाय तो मी सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा आणलाय. डिलिव्हरी सूट म्हणजे काय, बऱ्याच लोकांनी मला फोन करून विचारले की बाबा तुमच्याकडे काय बिलामध्ये वगैरे सूट आहे का. तर बिलामध्ये वगैरे असं आम्ही सगळ्यांपेक्षा कमीच दर घेतो, त्यात काही वाद नाही. पण डिलिव्हरी सूट हा ऑप्शन कसा आहे, जो परंपरागत लेबर टेबल असतो म्हणजे एक लोखंडी टेबल असतो त्याच्यावर लेडीज डिलिव्हरी होत असतात, तर त्याच्याऐवजी डिलिव्हरी सूट म्हणजे हा टोटली कुशनचा आणि टोटली मोटराइज्ड असा जो बेड आहे की जो हव्या त्या पोज मध्ये करता येतो, ऍडजस्टेबल, हवे तसं चेअर टाईप करता येतं. आणि त्याचा फायदा पेशंटना हा बसतो की मोस्ट ऑफ द जे सीझर्स होतात त्याच्यामध्ये आता जास्तीत जास्त काय कारण आहे तर मॅटर्नल डिस्ट्रेस, म्हणजे ते जे 8 किंवा 10 तास डिलिव्हरीचे असतात त्याच्यामध्ये आई थकते आणि आई थकलेली सहसा त्या आईपेक्षा तिच्या घरातल्यांना जास्त काळजी वाटते. आणि बाबा आता आमची पोरगी थकली आहे, तिला काही कळा द्यायला जमत नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही सीझरला घ्या, असे बरेचदा प्रकार होतात. म्हणजे अनइंडिकेटेड सेक्शन म्हणतो हा जरा प्रमाण जे वाढलेलं आहे आजकाल आपण जे पाहतो ते फक्त याला एकच कारण आहे की दॅट इज अ मॅटर्नल डिस्ट्रेस. आणि तो मॅटर्नल डिस्ट्रेस बसू नये, माता थकू नये, त्या आईला सुलभतेनं कळा देता याव्यात. अगदी म्हणजे जो डिलिव्हरी सूट आम्ही आणला आहे त्याच्यामध्ये अगदी पाहिजे तशा चेअर टाईप पोझिशन होते, जेणेकरून त्या आईला अगदी ती स्क्वॅटिंग पोझिशन म्हणतो आपण त्याला, की असे पाय अडकवता येतात, मागून चेअर सारखं असतं आणि पूर्णतः कुशनवरती बसलेली असते, गादीवर बसल्यासारखं. तर याच्यामुळं मोस्ट ऑफ द नॉर्मल डिलिव्हरी व्हायला मदत होते. म्हणजे मला अगदी अभिमान वाटतो की आम्ही आमच्या इथे पहिली खेप असणार आहे 4 फूट हाईटची, आता मी त्या पेशंटचं नाव सांगत नाही, पण 4 फूट हाईटची आपल्या कराडमधलीच एक लेडीज, तिचं नॉर्मल आम्ही डिलिव्हरी केली. त्याच्यानंतर 4.25 फूट हाईट असलेली पहिली खेप असलेली तिचंही आम्ही नॉर्मल डिलिव्हरी केली. बऱ्याचदा काही डिलिव्हरी अशी झाली की ज्यांचं पहिलं सीझर झालेलं आहे आणि दुसऱ्या खेपेला आमच्याकडे आल्यावर आम्ही नॉर्मल केलेलं आहे. म्हणजे शेवटी कसं असतं की जर का आपण व्यवस्थित त्या पेशंटना समजावून सांगितलं, ती प्रोसेस व्यवस्थित समजावून सांगितली तर आणि थोडंसं त्यांची एक बूस्ट म्हणतो ज्या पद्धतीनं आपण त्यांची हिंमत वाढवली की बाबा तुम्ही अशा पद्धतीनं बिअर डाऊन करा, म्हणजे अशा पद्धतीनं कळा घ्या, तर मला वाटतं सीझरचं प्रमाण हे 100% आत्ता जेवढं आहे त्याच्यापेक्षा अगदी 50% कमी करतात. तुम्ही आता बोलताना एक उंचीचा मुद्दा बोललात, अगदी 4 फूट आणि 4.25. तर उंचीचा आणि डिलिव्हरीचा याच्यात काय हो अगदी बरोबर आहे. कसं असतं, उंची जर का कमी असेल तर मोस्ट ऑफ द टाइम कसं होतं बऱ्याचदा की जे बाळ येण्याची वाट आहे ज्याला आम्ही पेल्विस म्हणतो आणि आउटलेट की जिथं ते माकड हाड आणि पेल्विस असं जॉईंट असतो, तो जॉईंट बऱ्यापैकी ॲप्रोप्रिएट नसतो. म्हणजे ज्या पद्धतीनं तोंड उघडायला पाहिजे पिशवीचं, म्हणजे किंवा येण्याची वाट जी असते ती तेवढ्या पद्धतीनं व्यवस्थित नसते, हे बाळ त्यातून यावं, ती खूप अरुंद असते आणि ह्याला उंची हे एक खूप मोठं कारण आहे. त्यामुळं जर का जे आम्ही आणले डिलिव्हरी सूट जो आम्ही आणलेला आहे याच्यामध्ये त्या पेशंटला तसा कम्फर्ट मिळतो आणि बऱ्यापैकी ते तोंड जे आहे पिशवीचं ते थोडंसं मोठं व्हायला मदत होते. त्यामुळे उंचीनं 100% डिलिव्हरी नॉर्मल होणार का सिझर होणार हे 100% उंचीवरही बऱ्याचशा गोष्टी
ठरतात. तर हे अलीकडं एक मला असं विचारायचं आहे की सिझरचंही प्रमाण अलीकडं खूप वाढत निघालेलं आहे, त्यामागं शास्त्रीय म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या काय कारण असू शकतं? अगदी बरोबर आहे. आता तुम्हाला खरं सांगायचं झालं तर वैद्यकीय दृष्ट्या जी पूर्वीची कारणं होती तीच आजही आहेत, की जिथं खरंच आम्हाला सिझर करायची गरज लागते. उदाहरणार्थ जर का पहिलं सिझर असेल किंवा पहिली 2 सिझर असतील आणि पिशवीची जाडी कमी झाला असेल, ज्याला आम्ही स्कार डिहायसेन्स म्हणतो, याच्यामध्ये सिझर करावंच लागतं. दुसरी गोष्ट, बाळाने जर का पोटात शी केली असेल किंवा जिथं बाळ गुदमरत असेल तिथंही सिझर करावं लागतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत की बाळाने शी केल्यानंतर ते शीचं प्रमाण किती आहे ते आता शेवटी प्रत्येक इंडिव्हिज्युअल डॉक्टरांवर डिपेंडेंट असतं की बाबा त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे किंवा ते कशा पद्धतीने टॅकल करू शकतात. आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे दुसरं एक NST म्हणून एक मशीन आहे, ज्याला आपण नॉन स्ट्रेस टेस्ट म्हणतो. ते मशीन डिलिव्हरी होताना कंटिन्युअसली आईच्या साईडला असतं आणि त्या मशीनवर कंटिन्युअसली आम्हाला दिसत असतं की बाबा आतमध्ये बाळ गुदमरतंय की बाळ कसं आहे. त्यामुळे आम्ही अशाही 2-3 डिलिव्हरी आम्ही नॉर्मल केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये बाळानं आतमध्ये शी केली होती, पण आम्हाला त्या मशीनद्वारे कळत होते की बाळ अजून आतमध्ये व्यवस्थित आहे. त्यामुळे आम्ही पूर्णतः नॉर्मल ट्रायल दिली, अगदी दोन्ही सुखरूप झाल्या. त्यामुळं मला आता काय म्हणायचं की जे सिझरचं प्रमाण वाढले, जसं मी मगाशी सांगितलं की जो मॅटर्नल डिस्ट्रेस आहे की माता खूप दमतात कळा देताना किंवा बाकीची घरातलेच जास्त कॉन्शियस होणे वगैरे प्रकार जो होतो किंवा आणि या गोष्टींमुळं सिझरचं प्रमाण वाढतंय. आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून म्हणाला तर पहिले 2 सिझर झालेले असतील, खूप BP वाढलेला असेल, खूप उंची कमी असेल, CPD ज्याला म्हणतो की ज्यातून बाळ येतं ती वाट अरुंद असेल किंवा आणखी ज्याच्यामध्ये बाळा फिटल डिस्ट्रेस की जिथं बाळ गुदमरण्याची शक्यता असेल, अशा ठिकाणी हे दीज आर म्हणजे ही सगळी क्लिनिकली सायंटिफिकली प्रूव्हन सिझरची कारणं आहेत. अशा ठिकाणी सिझर हे करावंच लागतं. परंतु आहाराचा याचा सिझरचा किंवा पूर्वीपासूनच्या म्हणजे एक तब्येत, त्या स्त्रीची तब्येत किंवा जी गर्भवती आहे तिची तब्येत आणि सिझर ह्याच्या संदर्भात काही आहे? नाही, मी तेच म्हटलं की जर का माता निरोगी असेल, अगदी जन्मापासून आतापर्यंत ती अगदी व्यवस्थित असेल, तिचा आहार व्यवस्थित असेल, तर 100% तिची तब्येत चांगली असणार, ती तेवढी सक्षम असणार ती गर्भधारणा करायला. आणि जर का तब्येत चांगली असेल तर ते बाळही निरोगी असतं आणि जो तो 8-10 तासाचा किंवा 10-12 तासांचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये माता दमणं हा प्रकार खूप कमी होतो. हा प्रकार खूप, आता तुम्ही बघितलं असेल की जी लोक खूप जुनाट एरियामध्ये राहतात, डोंगरात राहतात, कुठे राहतात, बऱ्याचदा त्या लोकांकडे डॉक्टर मंडळी म्हणजे डॉक्टरांपर्यंत ही लोक पोचूही शकत नाही, तोपर्यंत त्यांची नॉर्मल डिलिव्हरी झालेली असते. मग अशा वेळेला कसं होतं की तुमचं फिजिकल फिटनेस किती आहे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि मला वाटतं की दैनंदिन आपल्या या स्ट्रेसच्या काळामध्ये किंवा या करिअर ओरिएंटेड काळामध्ये स्वतःच्या आहाराकडं दुर्लक्ष होतंय, फास्ट फूडकडं जास्त अट्रॅक्शन होतंय. त्यामुळे न्यूट्रिशनच्या नावाखाली आपण खूप चुकीचे अन्नपदार्थ खातो आणि त्याच्यामुळे तब्येत फक्त म्हणायला असते परंतु ती आतून वीकच असते. आणि त्यामुळे मग मॅटर्नल डिस्ट्रेस झाला, आई दमली किंवा बाकीच्या काही गोष्टी झाल्या की मग सिझरकडं ऑटोमॅटिक वळावं लागतं. म्हणजे आता आपल्या घरी जर आजी असेल तर आजी नक्कीच असं म्हणते की आमच्या काळात असं नव्हतं, आता हे सिझरचं नवीन प्रकार आलेले आहे. म्हणजे त्या काळचं म्हणजे तो वातावरण, त्याचा जो फिटनेस, जे क्षमता होती, कार्यक्षमता त्यांची प्रचंड प्रमाणात होती. त्यामुळे त्यावेळेला सिझर करण्याची आवश्यकता नव्हती किंवा ती तंत्रज्ञान उपस्थित नव्हतं किंवा जे आपलं सोनोग्राफी करणे हा तर प्रकारच नव्हता. परंतु तो आता आला, त्याच्यामुळे आणखी चांगल्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत. पण त्याचा वापर करून आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या तब्येत किंवा आपली जे जो कालावधी आहे त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण आपलं प्रसूती चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तर याच्यानंतर म्हणजे प्रसूतीनंतर थोडक्यात म्हणजे जर बाळ जन्म आलं आणि जन्मानंतर थोडक्यात आम्हाला सांगा की आईनं कशी काळजी घ्यावी बाळाची. सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं की बाळ जर का नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल, त्या नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर साधारणतः गरोदरपणामध्ये साधारणतः 12 ते 13 किंवा अगदी 15 किलोपर्यंत वजन आईचं वाढलेलं असतं आणि ते एकदम कमी होतं डिलिव्हरी झाल्यानंतर. त्यामुळे थोडंसं महिलांमध्ये असे ओव्हर कॉशियसपणा असतो की बाबा मी आता जाड झाले, मी कशी बारीक होणार वगैरे काय.
तर कसं असतं की जसं गरोदरपणामध्ये आईला आहाराची गरज असते तशीच गरज ते बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत, म्हणजे जोपर्यंत आम्ही सांगतो की बाळाला कमीत कमी 6 महिने तरी बाळाला अंगावर पाजा, 6 महिन्यापर्यंत बाळाला तुम्ही पाणी सुद्धा देऊ नका, वरचं ग्राईप वॉटर असेल किंवा काही कसलं काही असेल ते देऊ नका. फक्त काही गरज लागली तर जे सप्लिमेंटरी मेडिसिन म्हणतो ते तुम्ही त्या डॉक्टरांना विचारून दिलेलं कधीही चांगलं. आणि हे जे 6 महिने जेव्हा तुम्ही बाळाला अंगावर पाजत असते माता, तेव्हा पुन्हा जसं गर्भधारणेमध्ये आईला गरज असते कॅल्शियमची म्हणा, आयर्नची म्हणा, त्याच पद्धतीनं जेव्हा बाळाला आई पाजत असते तेव्हा ते जे 6 महिने असतात तेव्हा सुद्धा गरज असते. आणि आपल्या इकडं असंच होतं की डिलिव्हरी जरी काही सुशिक्षित मंडळी असली डिलिव्हरीपर्यंत गोळ्या औषधं खातील, पण डिलिव्हरी नंतर जे पुढची 6 महिने त्यावेळेला फक्त त्या बाळाकडे फोकस असतो आणि ती आई दुर्लक्षित होते. आणि यामुळं काय होतं की त्या 6 महिन्यामध्ये जे कॅल्शियम, आयर्न किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आईला मिळायला हव्यात त्या मिळत नाहीत. आणि मग अकाली म्हातारपण जसं म्हणतो की 40 नंतर मग हाडं दुखणं, सांधे दुखणं, हे जे प्रकार चालू होतात की त्यावेळेला मग खूप त्रास होणे, सगळं सांधेदुखीचा आजार चालू होतो किंवा बाकीच्या गोष्टी चालू होतात. याला कारण आहे की तुम्ही त्या 6 महिन्यामध्ये प्रॉपर हेल्थ कॉशियस न राहिल्यामुळं, प्रॉपर औषधं न घेतल्यामुळं हे सगळे आजार चालू होतात. माझं असं म्हणणं आहे की पुढचे 6 महिने सुद्धा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं. पुन्हा एकदा आपले धन्यवाद सर.